आज काय नेमकं मुंबईत मधलं वातावरण आहे? दक्षिण मुंबईमध्ये मेट्रो चौकामध्ये आमचे प्रतिनिधी सध्या आहेत. आपण बघूया काय नेमकं सगळं वातावरण आहे या ठिकाणचं आणि आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्या बरोबर आहेत. जाणून घेऊया सीमाकडून. सीमा, आपल्या मागे आंदोलन करते घोषणा देताना दिसतात, रस्त्यावर आडवे पडलेले. नेमकी तू सध्या कुठे आहे आणि काय अशा प्रकारे त्यांचं आंदोलन का सुरू आहे? आणि बेस्ट ठिकठिकाणी थांबल्याचं सध्या आपण चित्र या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण इथे जर बघितलं पोलीस प्रशासन सुद्धा अलर्ट मोड मध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांना आवाहन केलं जाते की इथे वाहनं थांबवू नका, इथून बाजूला व्हा आणि इतर ठिकाणी जाऊन तुम्ही आंदोलन करा, अशा प्रकारच्या सूचना पोलीस प्रशासनाकडनं दिल्या जात आहेत. मात्र तरी सुद्धा आंदोलन थेट चौकामध्ये अक्षरशः थांबवण्यासाठी नियोजन करण्यासाठी पोलीस प्रशासन तरी सुद्धा आंदोलकांच्या घोषणा या सुरू असून तर आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्यापर्यंत सगळं वातावरण पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. मेट्रो आयनॉक्सचा हा चौक आहे आणि या ठिकाणी बॅरिकेड्सवर आंदोलक बसलेले आहेत आणि एक गोंधळ घालण्याचा खरं तर प्रयत्न करतात. आरक्षणाची मागणी आहे. आझाद मैदानावर मनोज जरांगे उपोषण करतात. मात्र अशा प्रकारे मराठा आंदोलक रस्त्यावर येऊन ट्रॅफिक जाम करतात. खरं तर कालच मनोज जरांगेंनी हे आवाहन केले मराठा आंदोलन करताना, आपली मागणी आरक्षणाची, मुंबईकरांना कुठलाही त्रास होऊ नये या दृष्टीनं वागलं पाहिजे, अशा प्रकारे वागणूक तुमची दिसली पाहिजे, अशा प्रकारे त्यांनी खरं तर आवाहन केलेलं असताना सुद्धा दक्षिण मुंबईतल्या चौकांमध्ये मराठा आंदोलक अशा प्रकारे गाड्या अडवताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना वेगळा रस्ता आपण दिलेला आहे, त्याप्रमाणे लोक येतात जातात, काही प्रॉब्लेम नाही. आपण इथे जवळपास 200 GRPचे लोक प्लस RPFचे लोक असा एकत्रितरित्या भरपूर बंदोबस्त लावलेला आहे इकडे. थँक्यू. पहिल्यांदा 200हून अधिक पोलिसांचं संख्याबळ आणि GRP वेगळे संख्याबळ जे आहे त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण परिस्थिती जी आहे ती नियंत्रणामध्ये आणण्याचं काम एकंदरीत रेल्वे पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येत आहे. मराठा आंदोलकांनी आता रास्ता रोको दक्षिण मुंबईत केले आणि बॅरिकेड्सवर हे आंदोलनकर्ते जोडले गेलेले आहेत. आज ही आंदोलनकर्त्यांची संख्या वाढली आहे आणि रस्त्यावर अशा प्रकारे एक प्रकारे गोंधळाची सगळी परिस्थिती उद्भवलेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर पोलीस पूर्णपणे ही वाहतूक कशी नियोजित करता येईल या दृष्टीनं प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आंदोलकांना समजावून सांगता आहेत, मात्र आंदोलक इथून हटायला तयार नाही, तसं हे सगळं चित्र दिसतंय. या स्क्रीनवर पाहतोय मराठा आंदोलकांचा रास्ता रोको. मुख्य चौकात येऊन एकमेकांना बोलावलं जाते आणि रस्त्याच्या मध्येच ठिय्या मांडण्याचा हा प्रयत्न आज संपूर्ण दक्षिण मुंबईमध्ये अशा प्रकारे वाहतूक व्यवस्थेमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. मेट्रो चौकामधली दृश्य, या ठिकाणी सिग्नलला हे सर्व आंदोलक ठिय्या मांडून बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. बसेस थांबलेल्या आहेत, वाहतूक पूर्णपणे थांबलेली आहे. तर दुसरीकडे CSMT रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांची कुमक वाढवलेली आहे. नेहमी रेग्युलर मुंबईकरांना कुठल्याही आंदोलनाचा त्रास होऊ नये, त्यांची गैरसोय होऊ नये या दृष्टीनं पोलिसांची कुमक पूर्णपणे या ठिकाणी कामाला लागलेली आहे. सकाळपासून सातत्यानं रेल्वे स्थानकांवर सूचना केल्या जातात आणि या ठिकाणून आंदोलकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. या ठिकाणी थांबून मुंबईकरांना नाहक त्रास होऊ नये अशा प्रकारे या सूचना सगळ्या दिल्या जातात. मात्र एकंदरीतच मराठा आंदोलनकर्ते सध्या आक्रमक होताना दिसत आहेत. तिकडे मनोज जरांगेंचं उपोषण सुरू आहे. मनोज जरांगे आजपासून त्यांचं कडक तीव्र उपोषण सुरू झालेलं आहे. आजपासून ते पाणी सुद्धा पिणार नाही असं सांगतात. ते मराठ्यांच्या
मराठ्यांच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे उपोषणाला बसलेले असताना आंदोलनकर्त्यांना त्यांनी सूचना केलेल्या आहेत. मुंबईकरांची अडवणूक करू नका, कुठलीही वाहतूक व्यवस्थेमध्ये अडथळा होईल असं वागू नका. तरी देखील अजूनही आंदोलनकर्ते अशा प्रकारे आज मुंबईकरांची आणि मुंबईची अडवणूक करताना सध्या आपल्याला या दृश्यांमधून दिसते. खरं तर आंदोलन आझाद मैदानामध्ये सुरू आहे. अपेक्षित आहे आझाद मैदानामध्येच आंदोलन सुरू राहावं, मात्र हे सर्व आंदोलनकर्ते सध्या या संपूर्ण परिसरामध्ये वेगवेगळ्या चौकांमध्ये ठिय्या मांडून आहेत. पोलिसांचे आटोकाट प्रयत्न आहे सगळी परिस्थिती व्यवस्थित हाताळण्यासाठी सूचना केल्या जात आहेत. व्यवस्थित मार्गाने त्यांनी पुढे जावं अशा प्रकारच्या सूचना केल्या जातात. पोलिसांच्या शिट्ट्या आपल्याला ऐकू येतात, मात्र आंदोलनकर्ते पुढे हटायला तयार नाही आहेत. एकाच ठिकाणी ते ठिय्या मांडून बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर हा संपूर्ण भाग म्हणजे संवेदनशील भाग आहे. अनेक महत्त्वाची शासकीय कार्यालय आहे. VIP मुवमेंट या भागामध्ये होत असते. नेहमीच खरं तर मुंबईकर जेव्हा सामान्य मुंबईकर सुद्धा कुठल्याही वेळी या ठिकाणून जात असतो तेव्हा मोठी शिस्त पाळावी लागते. वाहतुकीचे नियम असतात. लेन जरी मोडली तरी सुद्धा मोठा दंड आकारला जात असतो. अनेक मुंबईकरांना याचा नेहमी फटका बसतो. मात्र आज हे आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि अशा प्रकारे संपूर्ण वाहतूक रोखून धरण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. या संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी अशा प्रकारे ट्रक लागलेले आहेत. मराठा आंदोलनकर्त्यांचे त्यांच्यासाठी आणलेली रसद आहे. त्यांनी वाहतुकीसाठी आणलेले हे सगळे ट्रक आहेत. ते अशा प्रकारे दुहेरी पार्किंग सुद्धा या रस्त्यावर पार्किंग करायला आज वर्किंग डे असल्यामुळे आज रेग्युलर कम्युटर्सची पण गर्दी असणार. तो आता आलेला आहे. त्यांच्यासाठी आम्ही आहे ना जे लेफ्ट जे आहे पोलीस स्टेशन तिथं आपण डायव्हर्ट करण्याचे आपण सायनेज बोर्ड्स वगैरे लावले आणि आझाद मैदानासाठी जाणारे जे गर्दी आहे जे आंदोलनकर जे आहे त्याच्यासाठी ते सभ्य मार्गाने ते जाण्यासाठी आम्ही केलेलं आहे. ती गर्दी वाढताना तुम्हाला दिसते? हा, गर्दी हळूहळू थोडा वाढत आहे. जसं जसं 2-3 ट्रेन येऊ लागली गर्दी थोडा वाढत आहे आणि सध्या वर्किंगचे टायमिंग पण आहे. पीक टाइम 8 ते 11 ते पण गर्दी थोडं वाढत आहे. आम्ही पण थोडा क्राऊडचे मॅनेजमेंट आम्ही केलेलं आहे. काय आव्हान वाटतं तुम्हाला? काय तुमच्या समोरचा आपला त्रास करू? हां, आम्ही सर्वांना जे आवाहन करू इच्छितो ते आपण आहे ना सर्व काळजी घ्यावी. ट्रेनमध्ये प्रवास करताना पुन्हा काळजी घ्यावी आणि आम्ही सायनेज बोर्ड्स लावलेला आहे आणि पोलिसांना सहकार्य करावी आणि जे मैदानासाठी जाणार आहे ते या सभेच्या माध्यमातून जायला पाहिजे आणि जे ऑफिसरसाठी आहे ते दुसरं जे पोलीस स्टेशन समोर रूट ते वापरला पाहिजे. एकूण किती पोलिसांचा बंदोबस्त आपण या सगळ्या परिसरामध्ये तैनात केला आणि वाहतुकीच्या मार्गांमध्ये काय बदल केले? जवळपास 300 लोक आम्ही CST मध्ये आम्ही बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि इतर स्टेशन्स पण चर्चगेट झालेला आहे, सेंट्रल लाईन, हार्बर लाईन त्या स्टेशनमध्ये पण सर्व प्लॅटफॉर्म आमचे स्टाफ आणि क्राऊड मॅनेजमेंटसाठी आमचे लोक लावण्यात आलेले आहे. वाहतुकीत काय नेमके बदल केलेत सामान्य मुंबईकरांसाठी? नाही, रेल्वे वाहतूक संदर्भात काही बदल नाही आहे. रेल्वे वाहतूक जे सुरळीत चालू आहे आणि गर्दीचे आम्ही मॅनेजमेंट करत आहे. माझ्यासोबत रेल्वेचे CP राकेश कलासागर या ठिकाणी आहेत. सर, मोठी गर्दी अजून देखील पिकअप आवारला या ठिकाणी पाहायला मिळते. मराठा बांधव देखील अजून देखील मोठ्या दिसतात. कशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? हां, विशेष करून CST मध्ये आज रेग्युलर डे असल्यामुळे रेग्युलर वर्किंगसाठी जे जाणारे पब्लिक ते पण येणार आहे. त्या अनुषंगाने आम्ही क्राऊडचे थोडा मॅनेजमेंट केलेलं आहे की आझाद मैदानासाठी जाण्यासाठी जे आहे सबवे आणि या मार्ग आम्ही देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर ऑफिससाठी जाणार जे आहे ते या रूट आणि पोलीस स्टेशनच्या समोरून आम्ही गर्दी मॅनेजमेंट करत आहे. त्याचबरोबर